नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि समोर बघू शकता वातावरण खूप छान झालेले आहे. असं आमच्या इकडल्या अशा पद्धतीचे मित्रांनो घर वगैरे असतात. तर मित्रांनो, आज आपण दिवसभर तुम्हाला आपला ब्लॉग चालू होतोय. तर बघू आज जायचे शेताकडे. तर जाऊ मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर अशा पद्धतीने आज वातावरण छान झालेले, नुकताच पाऊस पडून गेला, अधूनमधून पाऊस येत असतो. आणि आता आपली झालेली ब्लॉगची सुरुवात. तर मित्रांनो, आजूबाजूचा परिसर बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमची कौलारू घरे आहेत आणि हे उंच उंच डोंगर मित्रांनो सह्याद्रीचे बघू शकता. खूप छान असं वातावरण झालंय आज गावचं. सगळीकडे चिखल चिखल झालेलं आहे. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, छान असं झालेलं आहे वातावरण. तर मित्रांनो, आज जायचे आपल्याला शेताकडं. तर तुम्हाला दाखवतो आज पाऊस उघडला तर बरा होईल का, आता अधून मधून थोडा थोडा पाऊस येतच राहतोय. तर मित्रांनो, इकडे समोर बघू शकता ऊन पण पडलेले इकडे खाली. इथं मध्ये ऊन पडलेले आणि बाकी राणेघाटावरती धुकं वगैरे दिसते आपल्याला आज. तर चला, अशा पद्धतीने आपण आलेलो थोडा घरापासून पुढं फेरफटका मारायला. दाखवतो तुम्हाला आता. वाजलेले ते 11 वाजलेले आहेत. भरपूर असं चिखल आहे गावाकडे. वाट नुसतं चिखल चिखल झालेलं आहे सगळीकडे. तर आज आता बघू शकता इथं आपल्या घरापाशीच आहे मी. आणि बाकी वावरामध्ये पाणी साचले. एवढं असं रोप झालेली आहे सध्या तयार. रोपच पाहण्यासाठी आलो होतो. तर वाढले मित्रांनो रोप. बऱ्यापैकी रोप वाढलेले, पण गवत खूप झालेले शेतामध्ये आजूबाजूला. आणि अशा पद्धती इकडल्या वावरामध्ये भरपूर असं गवत झालेले. आणि हेच पाहण्यासाठी मी आलो होतो का शेतापाशी किती गवत वाढलेले. आता काही दिवसांनी आपल्याकडे आवण्या वगैरे चालू होतील, पण सध्या अजून रोप वगैरे बारखले, त्यामुळे चाललंय असंच. जास्त काय नाही मित्रांनो. आता आपण जाणार आहे एक दिवस. समोर दिसतोय या डोंगरावरती, समोर दिसतोय हा खूप छान असा डोंगर आहे मित्रांनो, वरती उंच असा. आणि इथंच आपल्याला जायचे एक दिवस फिरण्यासाठी. तर अजून रोप ही बारखलीत. आवणीला काही लगेच सुरुवात होत नाही, त्यामुळे गावाकडे असंच थोडं थोडं काम नसल्यामुळे फिरायचं वगैरे. आणि ऊन पडतंय, त्यामुळं खरंच भारी वाटतंय मित्रांनो. समोर बघू शकता भारी असं वातावरण झालेले. बाकी आमच्या गावचा परिसर बघू शकता. समोर दिसतोय हा आहे हनुमंतगड, हा आहे निमगिरी किल्ला. तर अशा पद्धतीने आमच्या गावचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉक मध्ये आपण आहे ना शेताकडे दुसरीकडे वावरत ती पण पाहायला जाणार आहेत. बाकी लोकांचे अजून आवणे वगैरे नाही, रोप बारीक असल्यामुळे नाही चालू झालेले. तर आपण एक दिवस धबधबा पाहण्यासाठी पण जाणार आहोत. आज भारी वाटतंय मित्रांनो. आज जरा ऊन वगैरे पडलेले, त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय गावाकडचं. पक्ष्यांचा आवाज वगैरे तुम्हाला येत असेल. खूप अशी शांतता आहे आमच्या गावाला. आणि असे सह्याद्रीचे उंच उंच डोंगर, त्याच्यात काही किल्ले पण आहेत मित्रांनो. हा समोर दिसते इकडे बघा धोक्या, हा आहे दौंड्या डोंगर, जे की त्याच्यावरती धुकं वगैरे आलेले. बाकी अशीच गावं असतात आजूबाजूची आमची. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला ब्लॉग बनव जाणार आहे. आता आपल्याला अजून एवढं माहिती नाही कसं ब्लॉग हे करायचं. थोड्या दिवसामध्ये होईल आता आवणीला वगैरे सुरुवात. पण भरपूर असं गवत झालेलं आहे शेतामधून. ट्रॅक्टर शिवाय काय, नांगर रोटर मारल्याशिवाय काय याचं पूर्ण गवत मरणारच नाही आता, मला असं वाटतंय. तर चला जाऊ आता घराकडे, जरा जेवण वगैरे करू आणि परत भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. जेवण वगैरे करतो आणि परत आपण जाऊ आपण शेताकडे, जरा अजून दुसऱ्या शेताकडे फेरफटका मारण्यासाठी. तर चला मित्रांनो, जाऊ आता घरी. पाऊस आता पडल्यामुळे बघू शकता शकता मित्रांनो, किती भरपूर गवत असं झाले. गवत वगैरे वाढलेली. पाऊस पडल्यामुळे त्यामुळे भरपूर इकडं असं गवत सापा वाढलेले. वगैरेची
भीती असते. जाणाऱ्या वाटेच्या वाटेवरती कडेलाच पाहू भरपूर शेजारीच गवत दिसते आपल्याला आणि पाणी वगैरे चिखल. अशीच मित्रांनो गावाकडची छोटीशी वाटा असते. याच वाटेने जावं लागतं इकडं तिकडं आणि भरपूर असं गवत वाढल्यामुळं जरा बघून पायाकडे जायला लागतं. तर आज आपण बघू, शेताकडे जायचा विचार करतोय मी. नंतर तुम्हाला तसं दाखवतो मी कुठं जाणार आहे ते. तर चला मित्रांनो, आता आलेलो आहे मी घरापाशी. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. हे बघू शकता मित्रांनो, आपण रोपामधलं पाणी काढलं होतं. आता बऱ्यापैकी पाणी निघालंय. असं पाणी पण बाहेर जाते रोपामधून. आणि आता रोपामध्ये म्हणजे वाढ चांगली होईल यासाठी पाणी काढलं होतं. तर चला आता सांभाळ येऊ. तर मित्रांनो, संभा जरा आजारी झालेला आहे. काहीतरी आजार वगैरे आलेले आहे त्याला. पूर्णपणे तिची तब्येत बघू शकता, पूर्ण कमी झालेली आहे. आता काय झालंय काय ना, आजारी झालंय. त्याला आता डॉक्टरकडे घेऊन जायचे. काल एकदा नेलतं त्याला, एक सलाईन वगैरे भरून आणलेलं आहे त्याला. आता बघू, पूर्ण तब्येत त्याची कमी झाली. तर कसं आहे मित्रांनो आमचं संभा, बघू शकता पूर्ण त्याला चालता पण येत नाही जास्त. तर मित्रांनो समोर बघू शकता छान असा परिसर झालेला आहे. चावंड किल्ल्यावरती धुकं थोडं थोडं दिसतंय आपल्याला आजूबाजूला चावंड किल्ल्याच्या. आणि हे आहे माणिक डोह धरण. तर मित्रांनो अशा पद्धतीचा आमच्या गावचा व्ह्यू आहे. आज मी आलेलो आहे शेताकडे, कारण शेतामधला आता जरा 2 दिवस झाले पाऊस जरा कमी झालाय, त्यामुळे शेताकडे फेरफटका मारायला आलो होतो. समोर बघू शकता खूप छान असं वातावरण झालंय. डोंगरावरती इकडे डोंगरावरती धुकं थोडं दिसतंय आपल्याला. बाकी समोर निमगिरी किल्ला, हनुमंतगड दिसतंय. आणि हे आपल्या शेतामध्ये बघू शकता थोडंसं पाणी, रोप पण उगवून आलेले आता बऱ्यापैकी. तर काही दिवसामध्ये होईलच आता आवणीला सुरुवात. तर मित्रांनो आता 2-1 दिवस झाले पावसानं जरासे उघड दिले, त्यामुळे भारी असं वातावरण झालेले. रोप पण आपली पटपट वाढतील. त्यामुळे मित्रांनो आजचा ब्लॉग बघू आपण आज शेताकडे जरा फेरफटका मारून. खूप असा पाऊस पडतो मित्रांनो गावाकडे, बघू शकता. एवढ्यातच पाऊस आलेला आहे, लगेच वातावरण चेंज झालं. सह्याद्रीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे पाऊस पडतो खूप जास्त. आणि आता बरीचशी कामं बाकी आहेत आणि पाऊस पण अधूनमधून येतोय, त्यामुळे कामाला थोडा उशीर होतोय आपल्याला भात लावणीला. नमस्कार मित्रांनो, आता पाऊस वगैरे उघडलेले आणि खूप छान असं वातावरण झालेले. आम्ही आलो होतो आता शेताकडे, बघू शकता भरपूर असं गवत वाढलेले शेतामध्ये. एवढं आता काढून झालेले, पूर्ण गवत आपल्याला काढायचे या शेतामधलं आज. तर आता मी एवढंच काढलं, बाकी इकडून काढतात. पूर्ण आपल्याला अख्खं गवत काढायचे मित्रांनो. का तर त्या साईडला एक झाड पडल्यामुळं वावरामध्ये ट्रॅक्टर वगैरे आला नाही, त्यामुळं हे राहून गेलं नांगरायचं, उखळणी करायचं वावर. तर मित्रांनो आज बघू आज किती आपल्याला गवत काढून होते. आलो होतो शेताकडे आणि आता आधी पाऊस पडून गेला. आता बघू शकता छान असं वातावरण झालेलं. बाकी इकडं छोटीशी ही आहे आमची वावराची सांड बारीक. इथे एक सांड ठेवली, त्या साईडला एक सांड ठेवली. का तर पाऊस भरपूर असते, त्यामुळं पाणी वाहते भरपूर. इकडून भरपूर असं पाणी असते. खालच्या वावरात बघू शकता पाणी वगैरे असलेले. आणि इकडे छोटंसं रोप लावलेले. बाकी असंच झाडे वगैरे आहेत अजून. बाकी इतर ठिकाणी तुम्हाला झाडे वगैरे नाही जास्त दिसणार. बाकी आजूबाजूचंही तिथं समोर बघू शकता सांडीवरचं पाणी उडतंय, छान असं दिसतंय मित्रांनो. बघू शकता इथं सांडीवरचं पाणी उडतंय, भारी किल्ला झाले. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमची शेत आहे. आता या शेतामध्ये पूर्ण गवत काढायचं एवढं आपल्याला आज. तर आज आलो होतो शेताकडे, तर बघू शकता. चला आता आपण एवढं गवत काढून घेऊ, भेटू परत. किती गवत होते तुम्हाला दाखवतोच मी तसं. तर मित्रांनो एवढं गवत काढून झालेलं आहे आपलं. आता हे गवत उचलून याच्यामध्ये टाकायचे. पाणी आलं का हे पूर्णपणे हा बांध गेला होता, हा बनवलेला आहे. बघू शकता एवढा खड्डा पडलाय, त्याच्यामधले हे गवत टाकलेलं आहे इकडं. अजून
भरपूर असं गवत आहे. हे इकडे आपली टाकू आपण याच्यामध्ये बाकीचं. बऱ्यापैकी वावरामधलं एक किडलं कोपरा हा झालेला आहे. बाकी अजून बाकी. आता नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आता किती होते. आता मी जाणार आहे घरी, चाललेले आता. एवढं काम करून मी आज घरी जाणार आहे. तर मित्रांनो आता वाजलेले 4. तर आता कंटिन्यू करू आपला ब्लॉग. काय काय होते तसं. पाणी वगैरे तिंबलेले तिथं शेजारी, जेणेकरून पाणी आता साचायला लागलेले वावरामध्ये. आता बघू उद्यापर्यंत किती पाणी साचते वावरामध्ये. आणि पाऊस पण गेलेला आहे.